महाकारुणिको नाथो हिताये सब्बपाणिनं पुरेत्वा पारमी सब्बा पत्तो संबोधिमुत्तमम्. आज मी आपल्या पुढे थायलंड येथील अजहन सुचितो जे थेरवादी परंपरेतील अरण्यवासिक भिक्खू आहे आणि त्यांचं धम्माचरण, ध्यान, मनोविश्लेषण या विषयावर प्रभुत्व आहे. त्यांची विश्लेषण करण्याची क्षमता वेधक आहे असे म्हणते अजहन सुचितो. महास्थवीर यांचं कल्याण हे पुस्तक मी वाचलेलं आहे. त्या पुस्तकातील गुड हार्ट या प्रवचनाचा मी मराठीत अनुवाद केलेला आहे. तो आपल्या पुढे मी मांडण्याचा प्रयत्न करतो. पारमार्थिकता ही केवळ संकल्पनेच्या क्षेत्रातच राहिली तर मानसिक उन्नतीची भावना जागृत होणार नाही. एखादी शिकवण कार्यान्वित होण्यासाठी ती अनुभवली पाहिजे. त्यासाठी ती वास्तवात उतरवावी लागेल आणि ती पूर्ण अनुभवावी लागेल. जेव्हा कोणी श्रद्धेने धम्मप्रवाहात उतरतो मग ते कार्य करते. म्हणजे श्रद्धा तेव्हा कार्य करते जेव्हा आपण त्या धम्माच्या प्रवाहात उतरतो. म्हणून बुद्धाच्या धम्मामध्ये एखाद्याला स्वतःमधील चांगुलपणाच्या प्राथमिक गुणाशी संपर्क साधण्यास सांगितले जाते. आपण या वैयक्तिक गुणवत्तेद्वारे तात्काळ प्रवेश करतो ज्याकडे कधी पाहिले नसते. आपण आपल्या ध्येयाच्या संकल्पनेत एकरूप होण्यापूर्वी आपणास वाहन म्हणून आपल्या स्वतःच्या चांगल्या हृदयावर श्रद्धा ठेवण्यास सांगितले जाते. आणि जितके आपण चांगल्या मनाने प्रवेश करतो तितके ते आपल्याला उचलते, उत्साही करते. व्यक्तीला सोबत घेऊन जाणाऱ्या या उन्नतीशिवाय बौद्ध साधना ही पारमार्थिक बाब ठरणार नाही. ती केवळ अभियांत्रिकी असेल. जसजसे आपण चांगल्या हृदयाशी संपर्क साधतो तसतसे आपण त्याला अशा प्रक्रियेत आणू शकतो ज्यामध्ये व्यक्तिमत्व प्रणालीस प्राधान्य असण्याची गरज नसते. ते नष्ट झालेले नाही परंतु एका बाजूला ठेवले जाते. ही एक उत्साही प्रक्रिया आहे. एक्सटॅटिक या शब्दाचा शाब्दिक अर्थ आहे व्यक्तिमत्वाच्या बाहेर उभे राहणे. व्यक्तिमत्वाच्या क्षेत्राबाहेर जाणे तरी ते एक मोजमाप आहे. शांत सौम्य प्रकारचा आनंद, वेड किंवा उन्मादी अनुभव नव्हे. त्याऐवजी पोहायला शिकण्यासारखे आधी पाणी बाहेर काढणे, प्रवाहाची खोली जाणून घेणे, विश्वास शिकणे म्हणजे आपण आपल्यालाच विश्वास देणे, नंतर तळापासून एक पाय काढणे, मग हळूहळू लक्षात येते की पाणी आपल्याला उचलते. बौद्ध धर्मग्रंथ ज्या दुर्बलता आणि अशुद्धतेत मानव अडकतो त्याबद्दलचे वर्णन सादर करतात. परंतु आनंद, आल्हाद, सुख, शांतता
क्षम, स्पष्टता या संदर्भासह उदारपणे सदप्रवृत्ती वाढविल्या जाते हेही सांगितले. जेथे भाषा माणसासाठी शक्य असलेल्या आनंददायक अवस्था व्यक्त करण्यासाठी अपयशी ठरते, हे सर्वोच्च प्रकारच्या आनंदाकडे जाते, जे पूर्णपणे भाषिक प्रणाली बिथडवून टाकते. जर आपण पारमार्थिक मार्गाचा अशा प्रकारे विचार केला तर आपली श्रद्धा आणि उत्सुकतेने उत्थान होऊ शकते आणि हे सुद्धा समजेल हाच एकमेव मार्ग आहे या चांगल्या हृदयाशी संपर्क साधण्याचा. आपणास उन्नत स्थानावर नेण्यासाठी अधिक समर्थ होईपर्यंत त्यास उत्साही ठेवा, त्याचे पोषण करा. या उद्देशासाठी बुद्धांनी ग्रॅज्युएटेड टीचिंग नावाची एक संरचित प्रक्रिया शिकविली, ज्याद्वारे त्यांनी लोकांना सूचना आणि प्रोत्साहन दिले. हे एखाद्या व्यक्तीला आधीच समजू शकणाऱ्या स्थितीपासून सुरू होते आणि त्यांना तर्कसंगत सोयीविषयी चौकस करते. तुम्हाला वाटते की हे चांगले आहे की हे अधिक चांगले आहे? जर असे केले तर असे करणे चांगले नाही का? आणि असेच त्यांना अशा ठिकाणाहून पुढे नेणे जिथे ते त्यांच्या स्वतःच्या मनाची आधीच स्पष्टता आहे. प्रथम त्यांची सर्व शिकवण एखाद्या व्यक्तीला चांगले आणि प्रेरित करणारे काय आहे याकडे लक्ष देते. औदार्य चांगल्या कामाचे साधे उदाहरण आहे. औदार्य भौतिक गोष्टीच्या बाबतीत किंवा हृदयाच्या बाबतीत प्रकट होऊ शकते. औदार्य ही अशी गोष्ट आहे जी लोकाभिमुख आहे, ती विस्तृत, भव्य आणि उत्कृष्ट आहे आणि ते स्वतःसाठी आणि इतरांसाठी चांगले आहे. ही एक सहभावना आहे जी संदर्भ आणि नातेसंबंधातील काहीतरी घेण्यावर आधारित नाही. जर तो धम्माच्या मार्गाने चालतो, तो परिशुद्धतेकडे जातो, ज्याचा अर्थ असा आहे की एक व्यक्ती सहानुभूतीपूर्ण जगाच्या मार्गाशी एकरूप होतो. जे इतरांसाठी चांगले करणे ते स्वतःसाठीही चांगलेच असते. हे त्यांच्या चांगल्या हृदयाचा आधार आहे. उदारतेवर प्रकाश टाकल्यानंतर बुद्ध सद्गुणावर बोलतील. श्रोतृगणाला विचार करायला सांगतील की त्यांना स्वतःसोबत काय घडायला आवडणार नाही. मग इतर कोणत्याही प्राण्याशी आपण असे का वागावे? पुन्हा एक सहानुभूतीची टीप दिली. संवेदनशीलतेचा ठसा उमटवला जातो आणि आपणास हेतुप्रत्यय नियमाचे अवलोकन करण्यास सांगितले जाते. जेव्हा आपण दारू पितो तेव्हा काय होते? काही तासानंतर काय वाटते? त्यातून निर्माण होणाऱ्या कम्म किंवा नातेसंबंध कोणत्या प्रकारचे आहेत? मला दीर्घकालीन काय चांगले वाटते? अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला निवड करण्यास आणि त्यामुळे शहाणपण विकसित करण्यास प्रोत्साहित केले जाते. मग बुद्ध अशा शिकवणीसह पुढे जातात, जे ऐकणे मानवासाठी अधिक कठीण आहे. कल्याणाची भावना कामछंदाच्या संवेदनात्मक उत्तेजनामध्ये शोधणे अनाठायी आहे. विशेषतः ते कधीच निरोगी नाही आणि ते म्हणजे जखमेतून स्राव वाहण्यासारखे अवनत करणारे, अपमानकारक असू शकते. संवेदनात्मक उत्तेजनाचे फायदे औदार्य आणि सद्गुणापेक्षा कमी आहेत हे ओळखण्यास पात्र होण्यापूर्वी काही निरंतर स्वपरीक्षण करावे लागेल. शिकवण नंतर विरागाकडे वळते, जे मानवासाठी कोणत्याही स्तरावर आपल्याकडील प्रणाली आणि कंडिशनिंगमुळे स्वीकारणे खूप कठीण आहे. संवेदी प्रणाली असणे, धारण करणे आणि संचित करणे याबद्दल आहे. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की सर्वोच्च प्रकारचे कल्याण हे शोषणाऐवजी देण्याद्वारे येते. ही जाणीव चांगुलपणाच्या पहिल्या फळांपैकी एक आहे, ज्यामध्ये कल्याण हे आपल्या नैतिक आणि सहानुभूतीच्या निकषांशी संबंधित होते, आपल्या मज्जासंस्थेवरील बाह्य प्रभावाच्या परिणामाशी नाही.
मग त्यागाचा अर्थ कळू लागतो. बुद्धाने अशा प्रकारे शिकवले. लोकांना पद्धतशीरपणे गोष्टी समजावणीच्या समजतील अशा मार्गाने सादर करणे, व्यक्त करणे, स्वतःमधील चांगुलपणाची सर्वोच्च पातळी आणि पूर्णता कुठे आहे हे शोधत आहे. मग जेव्हा त्यांचे मन उन्नत आणि तयार होते, तेव्हा त्याने 4 उदात्त सत्ये शिकविली. ही शिकवण जी नुकसान, परकेपणा आणि गरज यांच्या समाप्तीकडे घेऊन जाते. चौथे सत्य अष्टांगिक मार्गाच्या आंतरिक अभ्यासाचे एक स्वरूप प्रदान करते, जे आपल्या जीवनातील सर्व पैलूंना कव्हर करू शकते. आपले भावनिक आणि मानसिक जीवन, आपले नाते, आपण विचार करण्याची आणि वागण्याची पद्धत, आपले मन कसे कार्य करते हा मार्ग प्रशस्त करते. आपण अष्टांग मार्गाशी परिचित असू शकतो, परंतु काही वेळा बुद्धाने दाहांग मार्ग शिकविला. सामान्य 800 अनुसरण करणारे 2 घटक म्हणजे सम्यक ज्ञान आणि सम्यक विमुक्ती, जी एक उत्तम प्रकारे विमुक्त दुःखाबाहेर निघणे आहे. तुम्ही एखाद्या कुशल संगीतकाराचे साधर्म्य उदाहरण वापरू शकता. जेव्हा ते हॉर्न वाजवायला शिकतात, तेव्हा त्यांना कडा कशा शोधायच्या आणि त्या फुंकून आवाज कसा काढायचा हे जाणून घ्यावे लागते. पण सूर लावणे अत्यानंदाची अवस्था आहे. तो तन्मयतेने वाजवू लागला की हे साधन पूर्णपणे सोडते. अष्टांगिक मार्ग म्हणजे सूर लावून वाजवणे. अष्टांगिक मार्ग अनुसरून काय निर्माण होते? मार्ग म्हणजे सम्यक ज्ञान आणि सम्यक विमुक्ती. तर मार्गाच्या 8 अंगासह समकिल्लिततेचे मार्ग अंग समाधी यामध्ये इतर अंगांना एकत्रित करून ज्ञान आणि मुक्तीच्या अनुभवासाठी प्रवृत्त करण्याची शक्ती आहे. पथदर्शक म्हणून मार्ग असणे म्हणजे पूर्ण उपयोग करणे होय. मी सम्यक दृष्टीचा सराव करतो का? मी सम्यक संकल्पाचा सराव करतो का? मी सम्यक वाणीचा सराव करतो का? सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम याचा मी सराव करतो का? सम्यक स्मृती, सम्यक समाधीचा मी सराव करतो का? पद्धतशीर अशी ही शोध प्रक्रिया बुद्धाने प्रोत्साहित केलेली गोष्ट आहे. मला निराश करणारी, मला न उंचावणारी, जीवन निरर्थक किंवा निराशाजनक वाटणारी दृष्टी मी ठेवतो का? किंवा मी असे विचार ठेवतो ज्यामुळे मला असे वाटते की विकास शक्य आहे, चांगले कमवू शक्य आहे आणि वेळेत कुशल परिणामही आहेत. हा सम्यक दृष्टिकोन आहे. आता हे सर्व मिळावे अशी मागणी करण्याऐवजी मी आता जे करतो ते चांगले आहे की नाही, याचे परिणाम आता किंवा भविष्यात काय आहेत, आपण चुकीचे केले आहे असे आपल्याला वाटल्यास आपण ते योग्य करण्यासाठी प्रारंभ करू शकता. कुठे चुकले हे मान्य करणे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करणे आणि नंतर चांगल्या दिशेने वाटचाल करणे हे बौद्ध धर्मात अत्यंत कुशल कृती मानले जाते. हे चांगल्या हृदयास पुन्हा स्थापित करते. मग सम्यक संकल्प. बुद्धाने बुद्धत्व प्राप्त होण्यापूर्वी आपल्या मनात डोकावण्याचा आणि विचार करण्याच्या संदर्भात याचे वर्णन केले आहे. विचार करण्याच्या कोणत्या पद्धती विहींशी संबंधित होत्या, कोणत्या पद्धती क्रूरते संबंधित होत्या, कोणत्या विचार आणि कृतीच्या पद्धती प्रेमळ दयाळूपणाशी संबंधित होत्या, कोणत्या मार्गाने आंबटपणा आणि आजारपणाशी संबंधित होते, कोणते मार्ग बळकावणे आणि धरून ठेवणे, सोडणे आणि त्याग करणे याबद्दल होते. मग त्याने निर्धार केला. हानिकारक विचार पूर्णपणे ओळखणे,
त्याची तिरस्कार पूर्णतः जाणवणे आणि त्यांना हेतुपूर्वक बाजूला ठेवणे आणि मग त्याचे विरोधी विचाराला चालना द्या. ही एक क्लिष्ट प्रक्रिया नाही आणि तरीही ती व्यवहारात आणताना ती पथाच्या मुख्य वैशिष्ट्याचे उदाहरण देते. ते म्हणजे विवेकाद्वारे चांगुलपणा स्थापित करणे. सम्यक वाणी अशी स्थापित करते. कशी स्थापित करते? किंवा घटकांचा, त्यांचा मार्ग आणि फळाच्या दृष्टीने विचार करून मी त्या दिशेने मार्गस्थ आहे का? मी सम्यक वाणी विकसित करण्याच्या दिशेने काम करत आहे. जर बुद्धांनी ठरवलेल्या विषयाची यादी पाहिली तर ज्याबद्दल बोलणे योग्य नव्हे, तुमच्या लक्षात येईल की अशाच गोष्टी आहेत ज्याबद्दल बहुतेक लोकांना बोलायला आवडते, कारण ते येथे आणि आताच्या मनावर एक उबदार अस्पष्ट ब्लँकेट प्रदान करतात. फुटबॉल, हवामान, गुरुग्रहावरील जीवन कसे आहे याबद्दल बोला. नायक आणि प्रसिद्ध व्यक्तींबद्दल बोला. या अशा गोष्टी आहेत ज्याबद्दल लोकांना बोलायला आवडते, कारण ते जीवनाच्या अनिश्चिततेच्या किंवा आपल्या जखमांभोवती एक सुखद मलमपट्टी म्हणून काम करतात. हृदय आणि मन. आणि जेव्हा आपण लोकांना भेटतो, आपल्या सामान्य भूमिकेबद्दल अनिश्चित असतो, तेव्हा उद्भवणारी काही चिंता ते दूर करतात. आपली व्यक्तिमत्व प्रणाली अत्यंत नाजूक असू शकते. त्यांना खात्री मिळणे आवश्यक आहे. त्यांचे स्वागत केले पाहिजे आणि ते ठिकाणी पोहोचत आहेत असे दिसावे, इत्यादी. या गोष्टीसाठी ते सतत भुकेले आहेत. बरेचदा सामाजिक जग हे एकमेकांच्या व्यक्तिमत्वावर टीका करणारे असते. आपण त्याच्या पलीकडे जाऊ शकतो का? सम्यक व्यायाम. मला सम्यक व्यायाम म्हणजेच प्रयासाची गरज समजून घेणारा कोणी आहे का? प्रयत्न जो कदाचित ओळखतो की त्यांनी योग्य प्रयत्नांचे घटक पूर्ण केले नाहीत, परंतु ते पूर्ण करण्यात स्वारस्य आहे आणि संबंधित आहे. जे चांगले आहे ते वाढवण्याचा, जे चांगले आहे ते टिकवून ठेवण्याचा आणि बळकट करण्याचा, वाईटाचा त्याग करण्याचा आणि अकुशल कृतींपासून स्वतःचे रक्षण करण्याचा हा प्रयत्न आहे, हा जोम आहे. आणि हे बांधिलकीद्वारे होते. अष्टांगिक मार्ग स्मृतिशास्त्र म्हणून वापरा, जसे की तुम्ही तुमच्या मनातून चालवू शकता आणि विचार करू शकता. अशा लाखो गोष्टी आहेत ज्या एका दिवसात करू शकता, परंतु प्रतिबिंबित करण्यासाठी जसे की ते उपचारात्मक आहे, हे मनाला विरघळू देत नाही. ते एक पात्र प्रदान करते आणि चांगल्या हृदयाच्या दृष्टीने स्वतःला प्रशिक्षण देण्याची आठवण करून देते. जेव्हा आपण गोष्टी करण्यात किंवा कोणीतरी असण्यात घडून जातो, तेव्हा आपण हे विसरू शकतो. निरुपयोगी मार्गाने स्वतःबद्दल काळजी करतो. अपराधीपणा, अभिमान किंवा गर्व बाळगतो, मोहात वावरतो किंवा इतरांबद्दल नकारात्मक विचार करतो. मार्गाचा विचार करताना हे सर्व एकत्र बसते हे ओळखा. म्हणून एखाद्याचा दृष्टिकोन किंवा प्रयत्न त्याच्या समाधीला मदत आणि समर्थन देईल. एखाद्याच्या स्मृतीचा सराव त्याच्या सम्यक वाणीला आधार देईल. काही घटक एका मार्गाने जातात आणि काही दुसऱ्या मार्गाने जाण्याऐवजी मार्गाचे सर्व घटक एका रांगेत असले पाहिजेत. म्हणून मार्गाला चक्राची उपमा दिली आहे. ज्या घटकाचा प्रथम उल्लेख केला आहे ते घटक आवश्यक आहेत आणि नंतर नमूद केलेले घटक त्यांना आधार देतात. स्मृतीचा विचार करा, जी स्पष्ट लक्ष देण्याची प्रक्रिया आहे, किंवा समाधी, एकाग्रता, शांत मन. आपण जे विचार करतो आणि म्हणतो ते त्या गुणांना कसे समर्थन देते. प्राथमिक आधार म्हणजे चांगले हृदय, जे सम्यक दृष्टीतून जन्माला येते. ती अशी गोष्ट आहे जी आपण ओळखू लागतो आणि इतरांसोबत व्यक्त करतो.
जेव्हा आपण अशा मठात एकत्र येतो तेव्हा आपण एकमेकांमधील हे चांगले हृदय स्वीकारू शकतो. एकमेकांना गंभीर नजरेने पाहण्याऐवजी आपण असे पाहणे सुरू केले पाहिजे. हे चांगले मन असलेले कोणीतरी आहे, हे विशेष गुणधर्म असलेले माझे भाऊ किंवा बहीण आहे. त्यांच्याशी असे बोलण्याचा प्रयत्न करा, त्यांच्यात ते पाहण्याचा प्रयत्न करा. त्यापेक्षा अरे हा तो रांगडा आहे, जो नेहमी उशीर करतो, किंवा तो अक्षम असा आणि तसा. चांगल्या हृदयाचा शोध घ्या. जर तुम्हाला हे स्वतःमध्ये दिसले तर तुम्ही ते इतरांमध्ये पाहता आणि तुमचे मन अस्वस्थ आणि चिडचिड होण्याऐवजी आनंदी आणि तंदुरुस्त वाटेल अशा गोष्टी स्थिरावते, जे सजगता किंवा समाधीकडे नेणारे आहे. अशा गोष्टी करा ज्या चांगल्या हृदयाचा आदर करतात आणि समर्थन करतात. स्वतःमध्ये ज्याप्रमाणे जगतात. आपण चांगले आणि वाईट, कुशल आणि अकुशल यांच्यामधील फरक अधिक स्पष्टपणे आणि जवळून पाहू शकतो. अमूर्त निर्णयाच्या मार्गाने नाही, फरक जाणा. जे काही तुम्हाला शुभ वाटते ते शुभ आहे. जे काही तुम्हाला कटू, खेदजनक, अस्वस्थ वाटते ते अस्वस्थ आहे. लोक माझ्याशी काहीही करत असले, काहीही होत असले तरी संतापाची भावना मला बरी वाटते की नाही? पुढच्या वेळी या गोष्टी घडतात तेव्हा मूडकडे लक्ष द्या आणि सोडून द्या. भगवान बुद्ध म्हणतात की त्यांच्या मनात क्रूरतेच्या भावना लक्षात आल्या. ते म्हणत नाही, क्रूरता म्हणजे काय हे मी जाणत नाही. वाईट इच्छा, वैरबुद्धी आणि तिरस्कार काय आहे हे जाणून घेऊन आम्हाला ते आवडत नाहीत हे जाणून आम्ही त्यांना अधिक सहजपणे बाजूला ठेवू शकतो. ते सातत्याने सुरू ठेवण्यासाठी तयार असणे हा सम्यक व्यायाम आहे. सम्यक व्यायाम आठवड्यातून फक्त 1 तास करण्याची बाब नाही, तर ते करत राहणे. ते कितीही साधे किंवा सांसारिक वाटेल ते सहजपणे चालू ठेवून योग्य मार्गाने चालत राहायचे. तुम्ही शॉर्टकट घेऊ शकत नाही. तुम्ही असे म्हणू शकत नाही, विसरून जा. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक आजीविका, फक्त मला केवळ समाधी द्या. जर तुम्ही मार्गाला फक्त एक घटक मानला तर जीवन लवकरच खराब होईल. जर तुम्ही असा विचार करत असाल तर तुमचा बहुतेक दिवस प्रस्तुत नाही. तुमच्या आठवड्याच्या शेवटी तुम्ही तुमचे पारमार्थिक काम करता तेव्हा तुम्हाला थोडासा त्रास होतो, कारण तुम्ही पारमार्थाला फाटा दिला आहे आणि तुमच्या विचार, बोलण्याच्या आणि वागण्याच्या पद्धतीची जबाबदारी घेणे थांबवले आहे. विचार, बोलणे आणि कृतीची नम्र पातळी जर योग्यरित्या पार पाडली गेली, योग्यरित्या मनात निर्माण केली, तर समाधी, ज्ञान आणि विमुक्ती या उच्च अवस्थांना अनुकूल आणि पोषक ठरेल.